छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारांचा नंगा नाच सुरू आहे। रोमियोंच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलेली आहे। मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबाला आरोपीच्या भावांकडून धमक्या दिल्या जात आहेत। तलवार बंदूक दाखवत पीडित कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न केला जातोय। आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल असा म्हणत धमकी दिली जाते। पीडित कुटुंबाला जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आलेली आहे। आरोपी भाऊ जेलमध्ये गेल्याच्या रागातून कुटुंबाला मारण्याची धमकी दिली जाते। ही दृश्य आपण पाहतोय, हे त्या आरोपीचे भाऊ आहेत। आज जेल कल बेल फिरोज पुराना खेल। आता नहीं हो। आज जेल कल बेल फिरोज पुराना खेल। आता नहीं हो। आज जेल कल बेल फिरोज पुराना खेल। ही दृश्य आपण पाहतोय, त्या गल्लीत या आरोपीचा भाऊ आहे। ही आरोपीची भावंड आहेत। हातात या ठिकाणी तलवार घेऊन, हत्यार घेऊन फोटो ठेवले जात आहे, स्टेटस ठेवलं जात आहे आणि या प्रकारे धमकावण्यात येत आहे। इतकंच नाही तर या भावांची मजल या गल्लीपर्यंत जाते। या मुलीच्या घराच्या गल्लीपर्यंत ही आरोपीची भावंड पोहोचतात आणि काय वक्तव्य करतात हे तुम्ही ऐकलं असेल। ऐकूया पुन्हा एकदा काय वक्तव्य केलंय। आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल। पहा पुन्हा एकदा तो व्हिडिओ आपण पाहूया, नेमका काय म्हणतात। आज जेल कल बेल फिरोज पुराना खेल। आता नहीं हो। आज जेल कल बेल फिरोज पुराना खेल। पीडित कुटुंबाला जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आलेली आहे। या सगळ्या कृत्यामुळे आरोपी भाऊ जेलमध्ये गेल्याच्या रागातून कुटुंबाला मारण्याची धमकी दिली जाते। पीडितांच्या निवासस्थानासमोर येऊन पीडितांना शिवीगाळ केली जाते। सोशल मीडियावर हत्यारांसोबत गुन्हेगारांचा स्टेटस आहे। पोलीस दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करणार का, हा मुद्दा आता उपस्थित करण्यात येतोय। संभाजीनगर पोलीस पीडितांचं संरक्षण करण्यात कमी पडतायत का, हा देखील या ठिकाणी मुद्दा आहे। तर पोलीस पीडितांना न्याय मिळवून देणार की नाही, हा देखील सवाल लोकशाही मराठी उपस्थित करते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता, अधिक जाणून घेण्याकरता थेट जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, या क्षणी तुम्ही त्या पीडित कुटुंबासोबत आहात, त्यांच्या घरी आहात। अतिशय भीती आहे त्यांच्या मनात, कारण या ठिकाणी मात्र आरोपीची भावंड गल्लीपर्यंत पोहोचतात आणि त्या ठिकाणी धमक्या दिल्या जातात। काय नेमकी त्यांची या क्षणी भावना आहे, काय त्यांचं म्हणणं आहे? लागवीची हा संपूर्ण परिवार दुःखात बुडालेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मन हिलावून टाकणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र एवढं असताना स्वतःच्या पोटचं लेकरू गेलंय आणि एवढं झालेलं असताना सुद्धा त्याच कुटुंबियांना धमक्या ऐकाव्या लागतायत। आज जेल कल बेल फिरसे शुरू खेल, अशा प्रकारचे हे जे बिनधास्तपणे धमक्या दिल्या जात आहेत, तर मग सर्वसामान्यांना न्याय देणार कोण, हाच एक प्रश्न उपस्थित केला जातोय। नातेवाईक जर पाहिलं तर आज त्यांना जी परिस्थिती जी आज ओढावलेली आहे ती कुणावर ओढवू नये, कारण त्या घरातील सदस्य जातो त्यांनाच माहित असतं ती वेदना काय असते, दुःख काय असतं। आपण जर पाहिलं तर त्या घरची परिस्थिती काय आहे आपण पाहूयात, कारण आपण त्यांच्या घरी पोहोचलेलो आहोत। अतिशय दुःखद वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं। या ठिकाणी दुःखाच्या ज्या डोंगराखाली जे आहे संपूर्ण परिवार जो आहे तो या ठिकाणी बुडालेला आहे। आपण या ठिकाणी काय घडलं होतं, काय परिस्थिती आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय ही परिस्थिती कशी ओढावली आणि नंतर काय त्यांना सहन करावं लागतंय, कारण ही परिस्थिती कुणावरही ओढवू नये। दादा, मला सर्वप्रथम हे सांगा, वाईट वाटतं ही अशा घटना घडतात आणि मला तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये विचारावं लागतं, मात्र काय घडलं होतं, आज काय सहन करावं लागतंय, काय घटना घडली? माझ्या भावाची, मोठ्या भावंडीची मुलगी होती, मी चुलता आहे तिचा। आम्ही तिला शाळेमध्ये टाकलेलं होतं शहरात। गावातील एक काशिम नावाचा मुलगा, तो किती गॅरेजवर काही काम करतो, गॅरेज वगैरे आहे त्याचं, तो तिला त्रास द्यायचा। एक वर्षभरापूर्वी आम्ही त्याला समजून सांगितलं होतं,
की आमची मुलगी हुशार आहे शिक्षणासाठी, आम्ही तू तिला उगाच त्रास देऊ नको. त्याच्या आई वडिलांना पण त्याच्या चुलत्यांना समजून सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा याच्यानंतर होणार नाही, माफी मागितली होती. पण परत काही दिवसानंतर तो तिला ब्लॅकमेल करून, तिला धमक्या देऊन, तुझ्या भावाला संपून टाकू, तुला संपून टाकू, तू माझ्या पद्धतीनं जर माझं ऐकलं नाही, मी जसं सांगितलं तसं केलं नाही, व तिला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत काही फोटो काढले म्हणे आणि ते फोटो मी व्हायरल करीन, त्या धाकामुळं ती म्हणजे तुम्हाला फोन करायला पाहिजे, अशा अनेक धमक्या तिला इतक्या दडपणाखाली ठेवलं तर तिला आम्हाला सांगण्याची पण तिला हिंमत नाही झाली की तिला इतकं प्रेशराईज म्हणजे इतक्या तिला वेगवेगळ्या धमक्या दिल्या त्यांनी. मग आमची रक्षाबंधनासाठी एक दिवस पहिले आजी आणि तिची आई तिला घ्यायला गेले होते, हॉस्टेलला होती ती. त्यांनी शॉपिंग केली, घरी आले. दुसऱ्या दिवशी आम्ही असंच बसलो घरी तर ती रडायला लागली, तिच्या आईला सांगायला लागली. मग तिच्या आईने आम्हाला बोलवलं आणि आम्ही विचारलं मग तिला काय झालं तुला, काय नाही. म्हणे तो मुलगा मला परत त्रास देतोय आणि अशा अशा धमक्या देतोय की तुझ्या भावाला, तुझ्या परिवाराला तुला संपून टाकू, आम्ही इतके भाऊ आहे, माझ्या फॅमिलीचा मला पूर्ण सपोर्ट आहे, तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. मी मला याच्या पहिले सांगायचं ना, नाही म्हणे मी दडपणात असते की मला जगावत वाटत नाही, मला एकच भाऊ आहे, ते माझ्या भावाला मारून टाकतील. एक आत्या भाऊ एक, त्याला मारण्यासाठी काही मुलं लावलेले, त्याला संपवून टाकू असं वाटतं. म्हणे की माझ्यामुळं जर परिवाराला, माझ्या भावांना जर मारावं लागत असेल तर मी जगून काय करू. आम्ही तिला धीर दिला, असं काही होत नाही, आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चल, त्यांच्या विरोधात तक्रार दे. ती हो म्हणी. पण तिला काय दडपण आलं आणि मग नंतर आम्ही थोडं खाली गेलो, जेवणासाठी तिला आवाज देऊ लागले सगळे, तर ती घरात दिसून नाही आली. मग तिच्या आईने खाली आली आणि सांगितलं की पूजा घरात नाहीये. ती संशय आला की तिच्या मनात ती मरणाची भीती होती, त्याच्यामुळे आमची इथे विहीर आहे, इथं माग पाण्याचा तलाव आहे, पण त्या तलावामध्ये पाणी नाहीये. आईनं तिला तिकडे पाहत गेली तर ते विहिरीमध्ये पाणी हलताना दिसलं. आम्हाला संशय आला. पण मग एक दोन मुलं आले गावातले, ते फिरणारे, पण ते इतकं जास्त पाणी असल्यामुळे खोल जाऊ शकले नाही. मग आम्ही अग्निशमन गाडीला फोन केला, अग्निशमन गाडी आली आणि त्यांनी मग ते बॉडी वरती काढली. निश्चित सचिन, आपण पाहतोय की मुद्दा लक्षात येतोय आणि त्यातच भीतीपोटी, धास्तीपोटी हे लेकरू आज आपल्यात नाहीये. या मुलीनं ही आत्महत्या केलेली, अतिशय दुर्दैवी सगळा हा प्रकार. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत सचिन तुम्ही असेच जोडले राहा. या सगळ्याविषयी आपल्याशी बोलण्याकरता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. ज्योतीजी, तुम्ही ऐकलं असेल नेमका हा सगळा काय प्रकार आहे. कायद्याची भीतीच राहिलेली नाहीये आणि मुळात आपला भाऊ जेलमध्ये गेला या हेतूनं वचपा काढायचा म्हणून ना कायद्याची भीती ना पोलिसांची भीती. त्या ठिकाणी त्या मुलीच्या गल्लीपर्यंत गेले जातात हे आरोपीचे भाऊ आणि वक्तव्य करतात, आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल. म्हणजे कायद्याची भीतीच राहिलेली नाहीये यांना. माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? अगदी व्यवस्थित. खर तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, जिथे स्त्रीच्या अब्रूकडे वाकडी नजर टाकणाऱ्या आरोपीचा चौरंगा महाराजांनी केलेला होता. आणि जर या महाराष्ट्रामध्ये एका अल्पवयीन मुलीला या रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून जीव द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर सुद्धा जर ह्यांच्यामध्ये एवढी मस्ती असेल की हे पीडितेच्या घरापर्यंत जाऊन आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल म्हणत जर हातात शस्त्रबिस्त्र घेऊन पीडितेच्या कुटुंबियांना जर धमकावणारे असतील तर शिवसेना, महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या अशा रोड रोमिओंची मस्ती उतरवण्याचं काम नक्कीच आम्ही करू. महाराष्ट्राची प्रत्येक लेक, प्रत्येक बहीण ही सुरक्षितपणानं जगली पाहिजे. परंतु दुर्दैवानं आज ज्या पद्धतीच्या घटना समोर येत आहेत त्या सगळ्या घटना बघून एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून मनाला अत्यंत वेदना होत आहेत. आम्ही पीडितेच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. लवकरच माननीय खासदार संदीपांजी भुमरे असतील किंवा आम्ही सगळ्याजणी जाऊन त्यांची भेट घेऊ. पीडितेच्या कुटुंबियांचं मनोधैर्य उंचावणं खूप गरजेचं आहे.
पण या वेळेला ताई मला एक प्रश्न पडतो की या संभाजीनगरच्या घटनेच्या बाबतीत आमच्या सुप्रियाताई, उद्धव साहेब कोणीच काहीच बोलत नाहीये का? आरोपींची आडनावं पठाण बिठाण आहेत म्हणून हे लोक सिलेक्टिव्ह भूमिका घेऊन गप्प ज्योतिताई. बसणार आहेत का? तर त्यांनीही या घटनेच्या बाबतीत तोंड उघडावं, कारण वक्फ बोर्डची भूमिका आली तर संसदेचं पळ ज्योतिताई, काढायचं. ज्योतिताई, थोडं आपण या मुद्द्यावर राजकारण बाजूला ठेवूया. मुद्दा असा आहे की आरोपीला या सगळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे, पण इथं मात्र आरोपीला अटक केल्यानंतर त्याची भावंड जी आहेत की केवळ त्या मुलीच्या, त्या पीडित कुटुंबियांच्या घरापर्यंतच पोहोचून ही वक्तव्य करत नाहीये, तर याही पुढे जाऊन त्यांनी स्टेटस ठेवलेला आहे. जर तुम्ही आता या क्षणी लोकशाही मराठी पाहत असाल तर तुम्हाला ते स्टेटस सुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करते. मी पीसीआर टीमला विनंती करते की त्यांनी ते फोटो दाखवावे. त्या ठिकाणी हातात तलवार घेतलेले फोटो आहेत, हातात बंदूक घेतलेले फोटो आहेत, सुरा घेतलेले फोटो आहेत. हे फोटो आपण या क्षणी दाखवतोय. हे फोटो स्टेटसमध्ये ठेवले जातात आणि त्या पीडित कुटुंबियांना दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे सोशल मीडियावरून सुद्धा ही दहशत माजवण्याचा हे आरोपीची भावंड, ही कुटुंबीय या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणजे काय म्हणावं यांना? महाराष्ट्रात असे हे प्रकार चाललेले आहेत. या सगळ्या प्रकरणी मात्र धास्ती आहे प्रत्येकाच्याच मनात, त्या कुटुंबियांच्या मनात. खरं तर आरोपीला अटक झालेली असताना सुद्धा आणि एका लेकीचा जीव याच्यामध्ये गेलेला असताना सुद्धा जर त्याची भावंड अशा पद्धतीने हातामध्ये शस्त्र घेऊन सोशल मीडियावरती स्टेटस ठेवून पीडितेच्या कुटुंबियाला धमकावत असतील तर मला वाटतं की यांना जगण्याचा अधिकार नाहीये. एक महिला म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या माजोरड्या आरोपींना खरं तर भर चौकात फासावर जरी लटकावलं तरी सुद्धा ते कमी होईल. म्हणजे तक्रार झाल्यानंतर सुद्धा, अटक झाल्यानंतर सुद्धा आम्ही पुन्हा बेलवरती बाहेर येऊ आणि परत पुन्हा अशा पद्धतीचे स्टेटस ठेवू असं ज्या कासिम पठाणच्या भावांना वाटतं, त्या सगळ्यांची अक्कल ठिकाणावर आणण्याची वेळ आलेली आहे. आम्ही तिथल्या पोलिसांशी संपर्क करू आणि त्यांना विचारू की कुठल्याही पद्धतीची दयामाया या असल्या आरोपींना आता तुम्ही दाखवली जाऊ उल्लेख नये. केलात म्हणून सांगते, ज्योतिताई माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवलं. तुम्ही आता पोलिसांचा उल्लेख केलात म्हणून सांगते, हर्सुलच्या पीआय सुनीता मिसाळ यांना आम्ही सातत्यानं लोकशाही मराठी संपर्क साधताय. हर्सुलच्या पीआय त्या सुनीता मिसाळ यांना लोकशाही मराठीकडून सातत्यानं संपर्क साधला जातोय, पण त्या फोन कट करतायत. म्हणजे या प्रश्नावर मात्र उत्तरही द्यावंसं वाटत नाहीये. मला वाटतं की ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. बदलापूरची सुद्धा जी घटना घडली आणि तिथे सुद्धा मी पोलीस स्टेशनला गेले, तिथेही आम्हाला लक्षात आलं की तिथल्या ज्या वरिष्ठ पीआय होत्या शितोळे मॅडम, त्या सुद्धा एक महिला पोलीस अधिकारी होत्या. आता या घटनेमध्ये सुद्धा एक महिला पोलीस अधिकारी आहेत. उलट महिला अत्याचाराच्या घटना घडल्या तर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला विनंती करतो की महिला अधिकाऱ्यांच्याकडे तपास द्या, पण एक महिला असून सुद्धा जर या पोलीस अधिकारी या अशा घटनांच्या बाबतीत असंवेदनशीलपणे वागत असतील तर आम्हाला लाज वाटतेय यांची. एक पोलीस म्हणून त्यांनी खाकी वर्दीचा आप दाखवला पाहिजे आणि जर ते दाखवत नसतील आणि आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत असतील तर त्यांच्यामध्ये कडक कारवाई करण्यात येईल असे मला वाटतं. निश्चित. ज्योतिताई तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडल्या राहा. मी थेट जाते आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे, जे या क्षणी पीडित कुटुंबियांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. सचिन, आपण पाहिलं या ठिकाणी पीडित तरुणीच्या या काकांनी ही सगळी व्यथा मांडलेली आहे. हे नेमकं कसं घडलं, काय घडलं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. पण अजूनही ही भीती काही कमी होताना दिसत नाहीये. कायद्याचा धाकच उरलेला नाहीये. सोशल मीडियावर हे फोटो ठेवले जातात, गल्लीपर्यंत येऊन अशी वक्तव्य केली जात आहेत. आज जेल है, कल बेल है, फिर से ये खेल शुरू होगा. म्हणजे पोलिसांनाही गृहीत धरलं जातं का, कायद्यालाही गृहीत धरलं जातं का? नेमकी इतकी मजल होतेच कशी महाराष्ट्रात? लागवीजी, परिवार दुःखात तर बुडालेलाच आहे, मात्र मनामध्ये भीती असते की आपलं लेकरू गेलंय. मात्र हे सर्व काही घडलेलं असताना सुद्धा थेट घरापर्यंत येऊन नातेवाईकांना धमक्या देणं म्हणजे त्यांच्या मनामध्ये कायद्याची भीती राहिलेली नाहीये, पोलिसांची भीती राहिलेली नाहीये असंही म्हणता येईल. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नातेवाईक अजूनही दुःखात बुडालेले आहेत. माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा आपण थेट त्या नातेवाईकांकडून ऐकूयात काय परिस्थिती आहे, त्यांच्या मनात किती भीती आहे. ताई, वाईट वाटतं की या सर्व काही घडलेलं असताना नेमकं
घरापर्यंत येऊन तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल असं काही लोक वागतायत आणि एक न्यायाची अपेक्षा आहे तुम्हाला, काय सांगाल? माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या मुलाला फाशी झाली पाहिजे, आम्हाला नंतर बी सुरक्षा पाहिजे, आम्हाला नंतर बी धोकाची त्यांच्यापासून. ते इतके दशक मातवत्या की हद नाही. ताई स्वतःला सावरा, परंतु हे सर्व काही असताना तुम्हाला लढायचंय, कारण दिदीला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. काय परिस्थिती आज, मनात काय सावरते तुमच्या, किंवा आज काय भीती वाटते? आज आम्हाला वाटतं आम्ही 4 जण कुटुंबामध्ये, 4-5 जण, आम्ही आमचं नंतर कुटुंबाचं कसं होईल, तिथं तिच्या जीवाने गेली आणि गावातल्या मुलीचं कसं होईल. पण त्याला तो नराधमाला शिक्षा झाली पाहिजे. आमची एकच माग आहे की त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे. इथे येऊन काय धमक्या दिल्या होत्या त्यांनी तुम्हाला? सांगता येत नाही त्यांना. ताई, जो सर्व प्रकार घडला, काय घडला होता प्रकार आणि काय काय डोळ्यासमोर आलं? आज मनात भीती वाटते तुम्हाला, काय मनात भावना तुमच्या? मनात खूप भीती आहे की आता इथून पुढे आम्ही छोट्या मुलींना कसं शाळेमध्ये पाठवायचं, त्यांचं शिक्षण कसं करायचं, आणि मुलींना म्हणजे जन्माला घालावं की नाही घालावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की कसं जन्माला घालून, असं दलिंद्रांसाठी आपण त्यांना जन्माला थोडी ना घालतो, तर त्यांनी पुढे चालून आमच्या मुलीवर असा अत्याचार करावा, त्यांना शिक्षण नाही होऊ द्यायचं घरात. तरी आमची मुलगी घरातच होती सर, आम्ही घरात 10वी पर्यंत तिथूनच शिक्षण केलं तिने, आणि 3 महिने झाले तिला तिकडे टेटची तयारी करत होती ती. तिला आम्ही तिथे पाठवलं उच्च शिक्षणासाठी. हा तिथे जाऊन तिला ब्लॅकमेल करत होता की तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझ्या भावाला सांगतो, तुझ्या आत्या भावाला सांगतोय, माझ्यासोबत फोटो काढ आणि तू स्वतःहून कॉल कर, तू तुझेच हे आली पाहिजे माझ्याकडे, तू मला तुझे फोटो काढून पाठव, तू मला म्हणजे त्याच्याकडे पैशाची मागणी करायचा. मग ती म्हणे मला जगून मी काय करू, माझ्यामुळे सगळे माझं पूर्ण परिवार याच्यामध्ये समजा. म्हणजे तिला त्यावेळेस वाटलं होतं की आपल्याला काही अडचणी नको यायला, आपल्या परिवाराला काही अडचणी, परिवाराला अडचण नको यायला. अगदी सचिन, माफ करा तुम्हाला मध्येच थांबवते, थेट जाते. आपल्या सोबत या सगळ्या विषयी बोलण्याकरता संजय शिरसाट देखील जोडले गेलेले आहेत. शिरसाटजी, काय म्हणावं याला, या सगळ्या प्रकाराला? चीड येते, संताप येतो हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर. बदलापूरमध्ये घटना घडते न घडते तोच आता छत्रपती संभाजीनगर मधला हा सगळा प्रकार समोर येतो. इतकंच नाही तर या आरोपीला अटक सुद्धा होते. पीडितेनं मात्र आपलं जीवन संपवलेलं आहे सर, आणि या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. पण या आरोपीला अटक सुद्धा झाली. अटक झाल्यानंतर मात्र या आरोपीचे भावंड त्या पीडितेच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचतात आणि म्हणतात, आज जेल कल बेल, फिर वही पुराना खेल. हॅलो सर, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, हो आता आलाय आवाज. हा, या पीडितेनं आपलं या ठिकाणी आपलं जीवन संपवलेलं आहे. सर, माझा आवाज पोहोचतोय? पोहोचतोय. अगदी छत्रपती संभाजीनगर मधली ही मुलगी अतिशय हुशार. माझा आवाज येतोय का तुम्हाला? अगदी व्यवस्थित येतोय. पहा, तुम्हाला पुन्हा एकदा संभाजीनगर मध्ये ही पहिली घटना. बोला बोला बोला. संभाजीनगर मध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि अनेक वेळेला हे जे काही टोळ धाडी आहेत ना, हे जे मुलं आहेत, हे जर पाहिले तर तुम्ही 22 ते 28 दरम्यान वय गटातली मुलं असतात. मला मुद्दामध्ये सांगायचंय, आता तुम्ही म्हणाल की हा जातीवाद करतायत का, परंतु तसं नाहीये. या मुलाकडं गाडी चांगली आहे, काय करतो तर गॅरेजवर काम करतो, याच्याकडे तलवार आहेत, एकाकडे तर रिव्हॉल्वर निघली. यांना हे खर्च यांना पोचतोय कोण? आणि एखादी कॉलेजला जाणारी पोरगी, नुकतेच कॉलेजचा पायरी कॉलेजच्या याच्यावर पाय ठेवणारी मुलगी, तिला हे लोक ट्रॅप करतात. अशा अनेक घटना आमच्या इथे घडलेल्या आहेत आणि आम्ही वारंवार याच्या विरोधात आंदोलनही केलेले आहेत आणि त्यांना सबक, काही ठिकाणी त्यांना चोपही दिलेला आहे, मारलं सुद्धा होतं आम्ही. परंतु हे एक बरं, जातात मुली या फक्त हिंदूच्या जातात, हे तुम्ही आवर्जून पहा. मी जातीवाद करतो असं तुमचा समज होऊ देऊ नका, गैरसमज होऊ देऊ नका. परंतु ह्या सर्व जे काही मुली आहेत ना,
आता गेल्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा एक मुलगी 10वीची मुलगी पळून गेली होती हो. या शहरातून दर आता तुम्ही 8 दिवसाचा जर ट्रॅक रेकॉर्ड जर काढला 15-20 मुली पळून गेल्यात. कुठं गेल्यात नंतर त्यांचा तपास सुद्धा लागत नाही. एक मुलगी आपला बदनामी होऊ नये, आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून डायरेक्ट विहिरीत उडी मारून आपला जीवन संपवते. आणि हे नराधाम, हे जे हरामखोर लोक आहेत हे उघडपणे बोलतायत आज अटक उद्या बेल आणि पुन्हा तोच खेळ. म्हणजे यांची ताकद किती वाढली आणि यांना सपोर्ट कोण करतंय हा महत्वाचा प्रश्न आहे. मी पोलीस कमिशनरला सुद्धा बोललो, आमच्या इथं काही लोकांनी मोर्चेही काढले, रस्ता रोकोही केला. मी पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो, त्यांनी सांगितलंय की आम्ही 3 लोकांना अटक केलेली आहे, आणखीन 4-5 लोकांची यादी आहे. परंतु हे केस चालेल किंवा त्यांना बेल होईल तोपर्यंत बेल होईपर्यंत आपल्याला वाट पाहिजे नाही, तर यांच्यावर NPD अंतर्गत गुन्हा दाखल करायचा आहे. म्हणजे हे जेलमध्येच असले पाहिजे, हे जेलमध्ये असलेच पाहिजे. बाहेर जर निघाले तर हे पुन्हा त्या कुटुंबियाला धमकवण्याचा प्रयत्न. काय होतंय की दरवेळेला पोलीस त्याच्या दारात उभं राहू शकत नाहीत आणि हे मोटरसायकलवर येणार, तिथं मोठ्याने तिथं काहीतरी बोलणार, डायलॉगबाजी करणार आणि दहशत माजवणार. हे दहशतीचे प्रकार जे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, या लोकांना NPD कायद्याअंतर्गत आतमध्ये टाकलंच पाहिजे आणि हे असे सगळे खटलेच हे फास्ट ट्रॅकवर होऊन यांना सजा झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी फार स्पष्ट. खरं तर शिरसाटजी या ठिकाणी तुम्ही तुमचं मत मांडलं. हर्सुलच्या PI ज्या आहेत सुनीता मिसाळ यांना शिरसाटजी आम्ही सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची यावर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या मात्र फोन कट करताना दिसतात. तुमचा काही त्यांच्यापर्यंत संपर्क झालाय का, याविषयी काही बोलणं झालंय का? आणि या सगळ्या घटनेमध्ये आतापर्यंत तुम्ही म्हणताय 3 जणांना अटक केलेली आहे, आरोपी वगळता इतर 3घांना अटक केलेली आहे की एकूण 3 जणांना यात अटक करण्यात आलेली आहे? पण मुळात सुनीता मिसाळ यांच्याशी काही संपर्क झालाय का तुमचा? नाही, तुम्ही एक काम करा, याच्यामध्ये बघा अशा ज्या घटना घडतात ना, पोलीस स्टेशनचा PI हा घाबरतो किंवा बोलायला कचरतो. तुम्ही डायरेक्ट CPशी बोला. त्या दिवशी जे रस्ता रोको झाला त्या टायमाला स्वतः DCP आणि ACP हे जाऊन स्वतः तिथे त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि याच्यावर सर्व मॉनिटरिंग CP साहेब प्रवीण पवार जे आहेत ते स्वतः करतात. आणि मला वाटतं त्यांना तुम्ही फोन केलं तर त्यांनी तुम्हाला त्याचा सर्व खुलासे सुद्धा ते करतील. ही त्यांची जबाबदारी आहे. पोलिसांनी आपल्याकडे असलेली माहिती हे सर्वसाधारण लोकांना दिली पाहिजे की नेमकं काय चाललंय काय. म्हणून तुम्ही डायरेक्ट CPला फोन करा, मी सुद्धा त्यांच्याशी बोलतो. आपला जसाही फोन जाईल तर ते तुमच्याशी सुद्धा बोलतील. आता पाहिजे असेल तर मी आता फोन लावतो, तुम्ही त्यांना कनेक्ट व्हायला लागलं तर ते तुमच्याशी बोलतील. अगदी अगदी शिरसाटजी, पण मुळात आपण जर पाहिलं तर ही जी हिम्मत आहे ना, ही हिम्मतच व्हायला नाही पाहिजे. या ठिकाणी जाऊन अशी वक्तव्य करणं म्हणजे ना यांना पोलिसांचा धाक आहे, ना यांना समाजाचा धाक आहे, ना यांना कायद्याचा धाक आहे. महिलेशी वर्तन करण्याची पद्धतच नाही आहे मुळात. महाराष्ट्रात राहून जर असे प्रकार घडत असतील, शिरसाटजी एक सामान्य नागरिक म्हणून विचारतीये, जगायचं कसं मुलीनं? म्हणून तर आम्ही जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात जेव्हा बोलतो ना, एक करणारे बघा, पुन्हा पुन्हा सांगतो की हा जातीवादाचा प्रश्न नाही, परंतु करणारे नेमके एका जाती धर्माचे असतात. एक तो व्हिडिओ असा दाखवला होता, तो साधारण सर्वांच्या मोबाईलवर होता. ब्ल्यू काय म्हणतात त्याला, ते BP फोटो सगळं व्हिडिओ शूट करून ते सर्वसाधारण लोकांना पाठवलं होता. त्या महिलेने काय केलं असेल आता, किती त्रासात असेल. परंतु ह्याची हिम्मत एवढी वाढते ना, देखो तुम अगर हमारा सुनेंगे नहीं तो हम तुमको ऐसे ही तुमको बदनाम करेंगे. आणि मग इज्जतीला घाबरून अनेक महिलांना माझ्या मकडे अशी माहिती आहे की अनेक पोरी, कॉलेजच्या पोरी असतील किंवा महिला असतील, हे पोलिसात कंप्लेंट द्यायला सुद्धा घाबरतात. हे ह्यांचा एवढा धाक त्या ठिकाणी असतो. माझ्या मतदारसंघामध्ये असाच एक प्रकार घडला होता. मी त्याला पोलीस स्टेशनच्या आवारात त्याला चोप दिला होता. आणि म्हणून त्यांच्यावर धाक हा आपला असला पाहिजे. हा आरोपी कोणत्या जाती धर्माचा नाही, हा नराधाम आहे. बरोबर, त्याला मारा, त्याला पुन्हा त्याची हिंमत झाली नाही पाहिजे असा आपला धाक त्यांच्यावर असला पाहिजे. पोलिसांचा असला पाहिजे, शासनाचा असला पाहिजे. आणि हा जो सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जो आपण असतो त्यांचा सुद्धा धाक बसला पाहिजे. इथं लेकी बाळीच्या अंगाला बोट लावण्याची सुद्धा कोणाची ताकद झाली नाही पाहिजे.
अगदी शिरसाटजी, आपल्याबरोबर तुम्ही तर आहात, चर्चा करतच आहात, पण त्याचबरोबर ज्योती वाघमारे सुद्धा आहेत. शिरसाटजी, तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा येते. पहा, लाडकी बहीण योजना ही अतिशय फायदेशीर आहे. अनेक महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे. थोडके का होईना पण स्वतःची अशी रक्कम आपल्या खात्यात आल्यानंतर महिला सुद्धा सुखावलेल्या आणि अर्थातच संसारात सुद्धा महिलांचा हातभार लागतोय, हे कौतुकास्पदच आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या अशा वाढत्या घटना पाहता, मग ती घटना बदलापूरची असू दे, अमरावतीची असू दे, पुण्याची असू दे किंवा छत्रपती संभाजीनगरची असू दे, या महाराष्ट्रातल्या अशा वाढत्या घटना पाहता तुमच्या मते तुम्हाला असं वाटतंय का की आता कुठंतरी महाराष्ट्रात कायदा बदलण्याच्या दृष्टीनं किंवा शासन कायदा कडक करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणं नितांत गरजेचं आहे का? मी एक एक करून उत्तरं घेते. पहिल्यांदा शिरसाटजी, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि त्या अनुषंगानं तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात का हे सगळे वाढते प्रकार पाहता? नाही, माझ्या मुख्यमंत्री साहेबांशी याबद्दल चर्चा सुद्धा झालेली आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये फार गांभीर्याने घेतात. उपमुख्यमंत्री असेल, देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असतील. हे बघा, कोणत्याही महिला, कोणत्याही मुलीवर अशा जर घटना घडल्या ना तर त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो. बरोबर, भीती वाटायला लागते हो. मुलगी आता एखाद्या मतदारसंघात असेल, काय असेल, ती म्हणते मी संध्याकाळी बाहेर जाऊ का नको जाऊ, आणि मग तिला बिंदासपणे ज्याला म्हणतो ना आपण, कामावर जाणाऱ्या महिला असतात, कुठं कंपनीमध्ये असतात, कधी ऑफिसमध्ये असतात, त्यांचंच मग सुरक्षितेचं काय. म्हणून कायदा एवढा कडक असला पाहिजे की आता जर आपण कुणाला छेडछाड जरी केली तर आपल्याला जेलमध्ये जावंच लागेल, हा त्यांना भीती ह्या कायद्याची झाली पाहिजे. एक लक्षात घ्या की ह्या ज्या घटना घडतात ह्या महाराष्ट्रासाठी, आता इतर राज्यामध्ये घडायच्या त्या टायमाला आपण त्यांच्याकडे बोट दाखवतो, पण आपल्या राज्यामध्ये घडल्या तर लोक आपल्याकडे बोट दाखवतील. आणि अशा सुसंस्कृत असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये यासाठी मुख्यमंत्री सुद्धा संवेदनशील आहे. माझी लाडकी बहीण योजना काढली, त्याचे काही अनेक, आता तो विषय वेगळा आहे, परंतु महिलांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. सरकारने ते दिलंच पाहिजे आणि सरकार त्याच्यावर कठोर पावलं सुद्धा उचलत आहेत. आता तुम्ही बघा, आजकाल महिला साधे कंप्लेंट का पहिले करत नव्हत्या, आज ते उघडपणे येऊन सांगतात की असं असं झालेलं आहे, कंप्लेंट करतात आणि तातडीने त्यांच्यावर कारवाई केली जाते. मी हे यासाठी सांगतोय की माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या बाजूच्याच मतदारसंघामध्ये झालेली घटना, तुम्ही आता पोलीस कमिशनरला फोन करू शकता आणि त्यांना विचारू शकता काय झालं म्हणून. आणि हे आता हे एवढं गतीने जेव्हा आपण त्यांच्यावर कारवाई करतोय ना, तर त्या टायमाला मग इतरांवर त्याचा परिणाम होतोच होतो. आम्ही या घटनेला गांभीर्याने घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याची सुद्धा खबरदारी आम्ही घेणार आहोत. एक टास्क फोर्स जो आहे महिलांचा आमच्याकडे तयार आहे, पोलिसांनी तयार केलेला आहे, तो एक आहेच आहे. परंतु अनेक आता सामाजिक जीवनातल्या जे काय महिला, राजकीय महिला ज्या आहेत, त्यांचा सुद्धा एक फोर्स असावा अशी एक व्यूहरचना आता आम्ही करतोय आणि त्या आता मैदानात उतरतील. आणि जो कोणी आता नराधम असा कोणी जर एखाद्या वेळात सापडलाच तर मग त्याचे काय हाल होतील हे आता वेगळं सांगायला नको. आता ही लिमिट झालेली आहे. आता हे घटना रोज ऐकून आम्हाला सुद्धा भीती वाटायला लागली. खरं तर शिरसाटजी, तुम्ही आमच्या मनातलं वाक्य बोललात, ही आता लिमिट झालेली आहे. ज्योतिताई, अगदी शेवटची कमेंट तुमच्याकडून, आपला वेळ संपतोय, पण एक महिला राजकारणी म्हणून आपण थोडंसं बाजूला सारूया. एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक मैत्रीण म्हणून या सगळ्या घटना पाहिल्यानंतर मन हेलावून जातं. काय बोलावं, कसं जगावं सुचेन असं होतं आणि अनेक प्रश्नांचं फक्त काहूर आपल्या मनात माजतं. ज्योतिजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? माझा आवाज येतोय आपल्याला? अगदी अगदी व्यवस्थित. हॅलो, हा, मी काही सेकंदासाठी डिस्कनेक्ट झाले होते.
तुम्ही मला जरा प्रश्न कृपा करून मला पुन्हा एकदा मुद्दा विचारू हाच शकाल का? विचारायचा आहे, एक महिला राजकारणी म्हणून या ठिकाणी आपण थोडंसं बाजूला सारूया. आपण जसं शिरसाटजी म्हणाले, अतिशय आमच्या मनातलं खरं तर वक्तव्य त्यांनी केलं की लिमिट झालेली आहे या सगळ्याची. सतत याच बातम्या कानावर पडतायत, पण एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक आई म्हणून जेव्हा हे सगळं आपण वाचतो, पाहतो, प्रसंगी आपल्या मैत्रिणीची ही व्यथा समजून घेतो, त्यावेळी मात्र आपलं मन केवळ आणि केवळ हेलावून जातं आणि अनेक प्रश्नांचं काहूर मनात माजतं की कसं जगायचं, कसं सामोरं जायचं या समाजाला पुढं. नाही, अगदी बरोबर आहे. तुमच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. आणि मघाशी जेव्हा आपण पीडितेच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया दाखवत होतात आणि ज्या वेळेला एका महिलेला असा प्रश्न पडतो की आम्ही आमच्या लेकींना जन्म द्यायचा का नाही द्यायचा, कारण लेकींना जन्म देऊन पुन्हा परत त्यांच्यावरती असे अत्याचारच होणार आहेत का, त्यावेळेस एक आई म्हणून हृदय पिळवटून निघतं. आणि अशी परिस्थिती जर छत्रपती शिवरायांच्या आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असेल तर ही कुठेतरी माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे धर्मवीर आनंद दिघेंचे शिष्य आहेत आणि धर्मवीरांनी महिलांच्यासाठी कशा प्रकारची पावलं अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उचलली होती हे आपल्याला माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे प्रचंड संवेदनशील आहेत आणि नक्कीच मला वाटतं की या अशा आरोपींना ज्याप्रमाणे आमचे मुख्यमंत्री बोलले की 2 महिन्याच्या आत फासावर लटकावलं जाईल आणि इथून पुढं कुठल्याही नराधमाची हिंमत नाही झाली पाहिजे आणि हातात शस्त्र घेऊन धमकावणं सोडा, पण कुठल्याही नराधमाची डोळे वर करून या महाराष्ट्राच्या लेकींच्याकडे बघण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीचे कठोर कायदे हे नक्कीच अंमलात आणले जाते. अगदी ज्योतिषी आणि संजय शिरसाटजी आणि सचिन, तुमचे तिघांचे सुद्धा आभार. तुम्ही या सगळ्या संदर्भात आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्याविषयी इतकी विस्तृत स्पष्टीकरण खरं तर महाराष्ट्राला दिलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खरं तर घटना बदलापूरची असू दे, ही घटना पुण्याची असू दे किंवा घटना अमरावती छत्रपती संभाजीनगरची असू दे, कळ्या फुलण्याआधीच या ठिकाणी खुटताना दिसत आहेत आणि समाजाकरता अत्यंत घातक आहे. त्यामुळे समाज नेमका कुठं चाललाय, माणूस म्हणून आपण खरंच मोठे होतोय ना, हे विचार करणं आता नितांत गरजेचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.